नमस्कार मित्रांनो, आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी शरद पवार गटाला सर्वात मोठा धक्का. या पुन्हा एका बड्या नेत्याने केला अजित पवार गटात पक्षप्रवेश. काय आहे मोठी बातमी? जाणून घेण्याअगोदर तुम्ही जर आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा, जेणेकरून आमचे असेच नवनवीन व्हिडिओ व ताज्या घडामोडी सर्वप्रथम बघायला मिळतील. माजी आमदार विजयराव भांबळे यांनी शेकडो पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी अजित पवार गटात मुंबईत जाहीर प्रवेश केला. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी मंत्री नवाब मलिक यांच्या उपस्थितीत हा प्रवेश झाला. यावेळी अजित पवार म्हणाले की, विजय भांबळे हा माझा जुनाच सहकारी आहे. आम्ही विधानसभेत सोबत काम केलेले आहे. तो विकास कामे करण्यासाठी नेहमीच अग्रेसर असतो. पराभवाने खचून जाता जनतेची कामे करत रहा. पक्षाची ध्येय धोरणे नागरिकांपर्यंत पोहोचवा, असा मोलाचा संदेश दिला. यावेळी प्रेक्षाताई विजयराव भांबळे, राष्ट्रवादी युवती काँग्रेस पार्टीच्या जिल्हाध्यक्ष मनीषा केंद्रे, माजी अध्यक्ष जी.प. परभणी, विश्वनाथ राठोड, साबिया बेगम, कपिल फारुकी, बाळासाहेब भांबळे, अज्जराव चौधरी, राजेंद्र लहाने, रामराव उबाळे, अभिनय राऊत, मुरलीधर मते, बाळासाहेब रोडगे, विठ्ठल घोगरे, रामेश्वर जावळे, हभ कैलास महाराज देशमुख, चारठणकर, पृथ्वीराज भांबळे, अभिजित भांबळे, तसेच तालुकाध्यक्ष सुधाकर रोकडे, माजी तालुकाध्यक्ष शरदराव अंभुरे, माजी सदस्य चंद्रकांत गाडेकर, गणेशराव इल्ग, मधुकर भवाळे, सुभाषराव घोलप, पुरुषोत्तम पावडे, विजय खिस्ते, वसंतराव राठोड, गोरख भालेराव, प्रकाशराव शेवाळे अनेकांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. तुम्हाला काय वाटते मित्रांनो? शरद पवार गटाला अतिशय मोठा धक्का बसला आहे का? या निर्णयामुळे शरद पवार साहेब काही मोठा निर्णय घेतील का? आपले मत कमेंट्स बॉक्समध्ये नक्की कळवा आणि असेच नवनवीन व्हिडिओ व ताज्या घडामोडीसाठी आमचे चॅनल नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.